तर हातकणंगलेमध्ये आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। राजू शेट्टी यांच्या विरोधामध्ये धैर्यशील माने आणि राहुल आव्हाडे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील अशी शक्यता आहे। मतांचं विभाजन होणार पण मीच निवडून येणार असा विश्वास यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्त केला। मराठा उमेदवार देऊ नये अशी जरांगेंना विनंती केली आहे। प्रकाश आंबेडकर हे देखील मला पाठिंबाच देतील असा विश्वास देखील राजू शेट्टी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला। राजू शेट्टी साहेब आहेत, काय सांगाल साहेब, लढत आता फिक्स झालेली आहे? निवडणूक म्हटल्यानंतर लढत ही होणारच आणि लोकशाहीमध्ये आपला प्रतिस्पर्धी कोण असावा हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नसतो आणि जे असं ठरवतात ते मॅच फिक्सिंग करतात। आम्ही काही त्यातले नाही आहे, त्यामुळं उमेदवार कोणी का असेना परंतु आपण लढायचं आणि जिंकायचं हा निर्धार करून मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी तयारी केलेली आहे। जरांगे पाटलाशी तुमचं काही बोलणं झालं की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ नये म्हणून? ते माझे चांगले मित्र आहेत आणि ते मित्र जरी असले तर ते चळवळ चालवतात, मी चळवळ चालवतो आणि चळवळीतल्या लोकांचा एकमेकाबद्दल आदर असतो आणि मला खात्री आहे की माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला अडचणीत आणणारा निर्णय ते घेणार नाही त्याची मला खात्री आहे। प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून त्यांच्या 8 सीटा त्यांनी जाहीर केला आहे। जसं कोल्हापूरला शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे तसा तुम्हाला त्यांनी हातकणंगले लोकसभामध्ये पाठिंबा देतील? हो, मी चळवळीतला माणूस आहे आणि तेही चळवळीतले आहेत, त्यामुळे एक चळवळीतला भाऊबंद म्हणून मला ते पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे। तशी बोलणी चालू आहेत, कदाचित त्यांचा निर्णय होईल मला पाठिंबा देण्याचा। कॅमेरामन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।